मित्रो, एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. आजचा दिवस म्हणजे जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन. या दिनाच्या निमित्तानं आत्महत्याची कारणं, आत्महत्येवरचे उपाय काय आहेत या अनुषंगानं आपण आज बोलणार आहोत. आणि आत्महत्येच्या बद्दलचा खऱ्या अर्थानं विचार जो होणं गरजेचं आहे तो फारसा होत नाही आणि जाणीव जागृती करणं अतिशय गरजेचं आहे. मित्रो, दरवर्षी जवळपास 1.5-2 लाख आपल्या देशामध्ये आत्महत्या होतात. 10 जरी दहशतवाद्यांनी माणसं मारून टाकले तर सगळे भारतीय माणसं पेटून उठतात. पण आपल्या देशातले बांधव मात्र 2 लाखाच्या जवळ दरवर्षी आत्महत्या करतात. त्यावेळेस आम्ही का पेटत नाही असा विचार आमच्या मनात आला पाहिजे आणि यासाठी आपलं काहीतरी योगदान आपण दिलं पाहिजे. या अनुषंगानं आपण किमान विचार करूया. आत्महत्या करणारे व्यक्ती सर्वसाधारणपणे काही लक्षणे सांगितले जातात. असे काही लक्षणे दिसत असतील तर आपण त्याला हळुवारपणे सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं असतं. मित्र, मी भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे अशी एखादी मूर्ती म्हणून चालणार नाही. एखादा संत म्हणून, या जगाचा निरोप घेतलेला संत म्हणून चालणार नाही. तर आपण माणसाने एकमेकाला जर भिवू नको, तुझ्या मी पाठीशी आहे आणि सहकार्य करण्यासाठी मी जितकं शक्य आहे तेवढं तयार आहे. म्हणून जपान या राष्ट्रामध्ये मित्र, एखाद्या व्यक्तीवर आर्थिक ताणतणाव येऊ नये, आर्थिक संकट आलं तर त्याला मदत करावी म्हणून आर्थिक संकलनाचा एक प्रयोग त्या देशामध्ये केला जातो. म्हणजे आपल्या समूहातील जवळपासच्या व्यक्तींना ती मदत होते. आपल्याला तसा प्रयोग जर करता आला की आत्महत्या आर्थिक कारणानं होणार नाही यासाठी त्याला आर्थिक सहकार्य करून त्याच्यातून बाहेर काढणं, ही गोष्ट करता जर आली, किंवा त्याला कधी काय होते, कुठल्या आजाराने त्रस्त असतो, त्या आजारातून बाहेर येण्यासाठी त्याला मार्ग सापडत नाही, अशावेळी देखील त्याला मदतीची गरज असते. कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुझ्या सोबत आहोत असं म्हणणारा समाज ज्या व्यक्तीसोबत असतो त्या समाजामध्ये आत्महत्या कमी होतात. गुणदोषास स्वीकारण्याची मनोवृत्ती जिथं आहे, ज्या कुटुंबात आहे, ज्या समाजात आहे, ज्या ठिकाणी आहे, गुणदोषास जिथं माणसं स्वीकारतात आणि सन्मान देतात गुणदोषास, तिथं आत्महत्येचे प्रमाण कमी घडते. दोषावर सातत्यानं द्वेष, त्याच्या दोषाचा, त्याच्या उणिवाचा सातत्यानं द्वेष करणं, तिरस्कार करणं, हे आत्महत्येचं कारण आहे. व्यक्तीचे दोष आणि उणिवा दूर करण्यासाठी केवळ त्याच्या दोषावर टीका करणं, उणिवावर टीका करणं, त्याची टिंगलटवाळी करणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, त्याला सन्मानापासून दूर ठेवणं, हे त्याचं मित्र हा मार्ग नाही. तर त्याच्या दोषातून त्याला दूर करण्यासाठी, त्याला त्याच्या उणिवेतून दूर करण्यासाठी सपोर्ट करणं, त्याची टिंगलटवाळी करणं, त्याला कसल्याही पद्धतीचं हसणं, त्याचा अपमान करणं आणि त्याला जीवनातूनच उठवण्याचा प्रयत्न करणं, हे एक प्रकारे अमानवी कृत्य आहे. एका ठिकाणी एक मुलगा थोडंसं अनैसर्गिक हालचाल करत होता, जेवताना, बसताना, पाणी पिताना. तर मित्र हो, लोक तिथं बसलेले 4-10 लोक हसू लागले होते. हसताना त्याच्या बापाच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी येत होतं. मी म्हणलो, काय झालं काका, असं काय रडायले? चालत राहते, हसतात लोक, सगळ्यांवर हसतात कमी अधिक प्रमाणामध्ये, असू द्या, त्यात रडण्यासारखं काही नाही, जाऊ द्या ना म्हटलं. तर ते म्हणाला, मी हे लोक हसतात म्हणून मला रडू येत नाही. माझ्या लेकरावर जी वेळ आणली या व्यवस्थेनं, त्यामुळं मला रडू येते. त्या मुलाला मित्रो, तो मेडिकलला लागलेला मुलगा होता. त्या मेडिकलला लागलेल्या मुलावर ज्या पद्धतीचे रॅगिंग करून अत्याचार केला गेला, रॅगिंगच्या नावानं,
तो त्याच्या मनावर परिणाम झाला आणि त्याला वेळ लागायची वेळ आली होती. म्हणजे ही वेळ आम्ही आणणं हे बरोबर नाही आहे. आपण हा विचार करणं अतिशय गरजेचं आहे की आम्ही भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण म्हणत असतो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, मग बांधवावरच अशी वेळ आणतो, हे बंधुत्व आहे का? याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही पुस्तकातली प्रतिज्ञा ओठावून ओठाच्या बाहेरच निघून जात असेल, कानावर ओधळून कानातून बाहेरच तिथूनच दूर जाते का? ओठातली प्रतिज्ञा जो पोठात जाणार नाही, हृदयात जाणार नाही, ओठातून उच्चारलेली प्रतिज्ञा जोपर्यंत कानातून मनात जाणार नाही, मनात उतरणार नाही, मनात उतरणार नाही, तेव्हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे मूल्ये आपल्यामध्ये रुजणार नाहीत. आणि मूल्य रुजले नाहीत ज्या माणसांमध्ये, तो माणूस पशु असतो आणि पशुकडून दयेची, क्षमेची, सहकार्याची अपेक्षा करता येत नसते, ते करत जरी असले तरी एखाद्या वेळेस. म्हणून पशुला माणूस करण्याच्या ज्या प्रक्रियेला संस्कार म्हणतात, मानवी मूल्यांचे संस्कार करण्याची गरज आहे, हा एक उपाय म्हणून आपण पाहू शकतो. मित्रो, एखादा व्यक्ती त्याचे लक्षणं काय सांगितले जातात? जास्त जो झोपत असेल, निराश असेल, उदास असेल, दुःखी असेल, कोणाचं तोंड बघावं वाटत नाही असं म्हणत असेल, कोणाकडे सोबत बसत नसेल, मिसळत नसेल, तर त्याला प्रेमानं त्याचं समुपदेशन करणं, त्याला माणसात आणणं हे माणुसकीचं लक्षण असते. तर माणसातून उठवणं हे क्रूरतेचं आणि पशुत्वाचं लक्षण असते. मात्र असे पशुच्या टोळ्या सगळीकडे वावरताना आपल्याला दिसतात आणि ते फार हुशारकीनं म्हणतात. कशा पद्धतीने आम्हाला लोक घाबरतात, काही लोक आमच्या समोर यायला घाबरतात. म्हणजे अशा पद्धतीनं विकट आणि राक्षसी हास्य करत अशी अवलाद जागोजागी फिरताना दिसते. ह्या अवलादीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्यावर मानवी मूल्यांचे संस्कार हाच एक मार्ग असू शकतो. मित्र, म्हणून एखादा व्यक्ती अंधारात राहत असेल, एकटाच बसत असेल, तर अशा व्यक्तीला सुद्धा सपोर्ट करणं. एखादा एक व्यक्तीला स्वतःच्या जातीचा विषय फार अभिमान असायचा होता आणि मग अभिमान होता, ठीक आहे, त्याची ती चूक होती, परंतु मग त्याच्या पोरीनं काय केले का या व्यवस्थेतल्या ज्याला या व्यवस्थेमध्ये किंमत नाही अशा समाजासोबत त्याच्या मुलीनं पळून जाऊन लग्न केलं. मित्रांनो, आता तो घराच्या बाहेरच निघत नाही, कारण तो पहिल्याने आम्ही असे, आम्ही तसे, आम्ही शुद्ध रक्ताचे, आम्ही तशा रक्ताचे, आम्ही एकदम ओरिजिनल वगैरे असं सांगत फिरत होता. आणि त्यामुळं आता अशा पद्धतीने त्याच्या पोरीने लग्न केल्यामुळे त्याला आता त्याला जरी विचारलं, काय हरकत नाही सर, येत जा, काय चार समाजात वावरत जायचं, अशा घटना आंतरजातीय विवाहाच्या घडतात असं मी त्यांना सांगितलं. नाही, मी पहिलं फारच छाती काढून बोललो, फार वेगळं बोलत होतो सगळ्यांना, आम्ही असे आहोत, आम्ही तसे. आता त्याच्यामुळे या लोकांच्या समोर मला यावं वाटत नाही असं त्यानं म्हणाल. चालत राहते, काय फरक पडते. एखाद्या वेळेस म्हणलं तर क्षमा मागायची, चूक झाली म्हणायचं, तसं बोलायला नको, तर सगळे समान आहेत असं काहीतरी बोला, समाजात मिसळा आणि समाजासमोर राहायला ॲक्सेप्ट करा. कारण मित्र, आत्महत्येवर रोखण्याचा एक मार्ग ॲक्सेप्टन्स पॉवर वाढवणं, स्वीकार क्षमता वाढवणं. जे काही परिस्थिती असेल ती परिस्थिती स्वीकार करणं. जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही ती परिस्थिती स्वीकारणं, आणि जी बदलू शकतो ती आपल्या क्षमता, आपलं कौशल्य आणि आपलं शहाणपणाचा वापर करून ती बदलणं, आणि त्या बदलण्यासाठी कार्यमग्न राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण जी परिस्थिती आपण बदलूच शकत नाही त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढं जाणं हे शहाणपणाचं आणि लक्षण आहे आणि आत्महत्येपासून दूर राहण्याचा तो एक मार्ग आहे. मित्र, एखादा व्यक्ती मध्येच त्याला रडू येतं. मित्र, बोलता बोलता रडू येतं. कधी कधी तो अचानकच रडायला बसतो, एकट्यात बसून उगाच रडत राहतो. अशा रडणाऱ्या व्यक्तीला आधार देणं अतिशय गरजेची गोष्ट असते. का रडतोय, का त्याचं काय दुःख आहे, त्याच्या काळजावर काय जखमा झालेल्या आहेत. एकदा मायेच्या ममतेनं त्या जखमा
आपण बघितल्या पाहिजे आणि मायेच्या ममतेनं त्याच्यावर उपचार पण केला पाहिजे. ते प्रेमानं स्नेहानं ममतेनं उपचार करणं अतिशय गरजेचं असतं. कारण आपल्याकडं कोणी जखम दाखवायला गेलं तर त्या जखमेवर आपल्याला मलमपट्टी करणं गरजेचं असते मित्रहो. त्याच्यावर मीठ चोळणं हे काय माणुसकीचं लक्षण नसते, ते क्रूरतेचं लक्षण आहे. त्यामुळं माणुसकीचं लक्षण दाखवून आपण अशा जखमावर मानसिक जखमा बऱ्या करण्यासाठी प्रयत्न करणं हे आत्महत्या कमी करण्याचा एक मार्ग आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीपासून काही जण सातत्यानं सगळ्यापासून दूर राहतात. आणि एका व्यक्तीला जरासा दिव्यांग होता. तो व्यक्ती डोळ्यानं दिव्यांग होता, थोडंसं बोलण्यामध्ये दिव्यांग होता. अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपण समजून घेणं, आणि काही जणाला आपण बोबडा आहोत, मग या समाजामध्ये आपल्याला काही किंमत मिळणार नाही. आपण काळे आहोत, मग या समाजात काळ्याला काही किंमत नाही, बोबड्याला काही किंमत नाही, अशी काही जणांची धारणा असते. ना अशी माणसं समाजात मिसळतच नाहीत. आणि समाजात न मिसळता त्याचं दुःख कसं जगाला कळेल? मग ते एकटेच राहतात आणि दुःख सहन झालं नाही की शेवट करून घेतात. म्हणून मित्र हो, असं बोबडा असेल, काळ्या असतील, अशा व्यक्तींना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे, हे काळं आणि गोरं आपल्या हातात नाही. हे जन्मजात आलेलं अपंगत्व आपल्या हातात नाही. तरी अपंगत्वावर मात करून सुद्धा माणसं मोठी झालेली आहेत, हे आपण सांगितलं पाहिजे. काळेपणा आणि बोबडेपणा आड येत नाही प्रगतीच्या, प्रसिद्धीच्या, सन्मानाच्या, हे आपण सांगितलं पाहिजे. आता एक तुम्हाला मी उदाहरण आपण या युवकांच्या समोर ठेवण्याची गरज आहे. जे सूरज चव्हाण आहेत बारामतीचे, जो आता बिग बॉसमध्ये गाजतोय, तर तो दिसायला सुंदर दिसत नाहीत लोकांच्या नजरेत, काही दिसत नव्हते. मग भाषामध्ये थोडासा अडखळलेपणा आहे, अशा बोबडेपणा आहे. परंतु त्यांचा बोबडेपणा असेल, त्यांचं ते अडखळणं असेल, त्यांच्या रूपाबद्दल असेल, तर ते आता रूप हे त्याच्यावर त्यांनी मात केलेली आहे. आता ते सध्या प्रसिद्धीच्या झोतात असं व्यक्तिमत्व आहे. त्या बिग बॉसमध्ये त्यांची निवड झाली. त्यावेळेस त्याचे विचार किती सुंदर आहेत बघा. एकदा त्यांना विचारण्यात आलं होतं की तुमचं कोणासोबत प्रेम वगैरे वगैरे अशा संदर्भाचा एक प्रश्न होता. मग त्याने ते आपला कहाणी सांगताना तो सांगतोय, आणि तो निकी नावाची जी हिरोईन आहे, त्याच बिग बॉसमधलीच अभिनेत्री, तिच्यासोबत तो संवाद आहे. त्या संवादामध्ये ते सगळं बोलतात. त्यावेळेस तो सांगतो की माझ्यासोबत ती चांगली वागायची, त्याची प्रेयसी, परंतु तिला चांगला मुलगा, गोरा मुलगा भेटला म्हणून ती निघून गेली. ते मी असे माझ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो, आणि काही ठिकाणी त्यांचं जसंच्या तसं वाक्य हे सांगेल. तर असं सर्वसाधारणपणे सोडून गेली असं ते म्हणतं. तेव्हा सोडून गेली, मला राग आला, असं त्यांना, असंही तो सूरज चव्हाण त्याच्यात सांगतात. ती निकी बाई, अशा पद्धतीची जी सुंदर अशी हेल ते व्यक्त झालेली आहे संवादात, ती फार सुंदर आहे, आपण ऐकायला पाहिजे. मला राग आला, स्वतःला काहीतरी बनवायचं. आता त्यांनी सोडून गेलं, ती त्याची प्रियसी त्या सूरजला सोडून गेली. म्हणून हा काय त्या प्रश्नी काय विचार करतो, ठीक आहे मला सोडून गेले, काय हरकत नाही. मी जरी माझा रंग बदलू शकत नाही, तरी माझं अंतःकरण बदलू शकतो आणि माझी परिस्थिती बदलू शकतो. यावर ठाम निर्धार करून त्यांनी स्वतः काहीतरी बनणारच असा निर्धार केला, आणि मला मोठा स्टार बनलो ना, असं तो म्हणतो. मग आता तो स्वतः स्टार बनलो. आता ती निकिताला विचारते तिचं नाव काय, तो नाव सांगत नाही तो. आणि याच्या अगोदर सुद्धा तो नाव सांगण्याच्या अगोदरचा एक भाग आहे, तो तिला लोकांच्या मनावर आज राज्य करतोय अशा पद्धतीचाही त्याला भाव आहे, तो आत्मविश्वास वाढलेला आहे त्याचा.
तर ती नाव विचारते, तो त्या नाव सांगत नाही. तो म्हणतो की तिला नको, म्हणतो मी नाव सांगत नाही, चांगलं चाललंय बिचारीचं. असं चांगलं चाललंय, आता तिचं नाव काढून आपल्या सगळ्याच्या समोर तिच्या संसारात माती कालवायचं नाही असा विचार करतो. उलट भारी वाटतंय बाबा, म्हणतो, तिचं चांगलं चाललेलं आहे, खुश आहे तिच्या आयुष्यात माझं पिल्लू, म्हणतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्याला नकार दिला म्हणून आयुष्य संपवायचं नसते. हा बोध सध्याच्या तरुण, हे बिग बॉस पाहत असतील किंवा इतर अनेक गोष्टी पाहत असतात, अशा युवकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सूरज चव्हाणकडून बोध घेतला पाहिजे. आपलं अपंगत्व, आपलं दिव्यांग, आपलं काळं असणं, आपलं बोबडं असणं, आपली गरिबी असणे, प्रचंड दारिद्र्य आहे मित्र सूरज चव्हाणच्या. होतं घरामध्ये दारिद्र्य होतं, लहानपणी बाप वारलेला, आत्यांनी सांभाळ केला त्यांचा सगळ्यांचा, सूरजचा आणि त्याच्या बहिणीचा. आईला तर वेळ लागलं होतं त्या सूरजचा बाप वारल्या आणि म्हणजे तिचा नवरा वारल्यानंतर. ही सगळी करून कहाणी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मजुरी करणारा हा सूरज आज आयकॉन बनलेला आहे, तरुणांचं ताईत बनत आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करता येते, याला पुरुषार्थ म्हणतात. हा पुरुषार्थ गाजवण्यासाठी आपला जन्म झालाय असा विचार तरुणांनी करणं हा आत्महत्यावरचा एक उपाय आहे, मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. त्यांच्यासारखा स्टार बनण्याचा विचार तो करतोय. दुनियामध्ये अशी ही जी निराश झालेली आहे, उदास झालेली आहेत मुलांना, आणि आशावाद, आत्मविश्वास त्याच्यामध्ये रुजवण्यासाठी चांगले विचार त्याच्यामध्ये पेरणं. कधी कधी पराभूत झाला, काही मुलं पराभव सहन करू शकत नाहीत, म्हणून सहनशीलता वाढवणं मुलांमध्ये आणि मुलांना सहनशीलतेचे धडे देणे खूप गरजेचं आहे. तर मुलांना अनेक जण पराभव झाल्यानंतर सुद्धा पराभवाचं रूपांतर त्यांनी विजयात केलेलं आहे. मग ते निवडणुकीतलं अपयश असो किंवा इतर जीवनातलं अपयश असो, परीक्षेतलं अपयश असो, पण नापास झाल्यानंतर देखील त्यांनी यश मिळवलेलं आहे. अशा नापास झालेल्या आणि पुन्हा यशस्वी झालेल्या लोकांचे चरित्र आणि आत्मचरित्र युवकांच्या समोर ठेवणं हे आत्महत्या रोखवण्याचा एक अतिशय महत्त्वाचा मार्ग ठरेल, हे या निमित्तानं आपल्या समोर सांगतो. निराशा, काही जणाला निराशा वाटत राहते, आता काहीच नव्हतं असं वाटत राहते, आता सगळं संपलंय असं वाटत राहते. आणि जेव्हा सगळं संपलंय, आपण आता काहीच करू शकत नाही असं जेव्हा वाटते, तेव्हा माणूस डोक्याला हात लावून बसतो मित्र. डोक्याला हात लावून न बसता डोकं लढवून पुढं जाण्याचा विचार माणसानं केला तर तो आशावादी बनेल आणि त्याला नव्या दिशा दिसतील. आणि नव्या दिशेनं जेव्हा चालू लागेल तेव्हा त्याला निराशाचं काहीच वाटणार नाही. म्हणून नव्या मार्ग, नवा दिशा दाखवले पाहिजे, आशावादी बनवलं पाहिजे, त्याला धीर दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे. शब्दाला धार नसावी, आधार असावा असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे आधार देणारे शब्द वापरणं अतिशय गरजेचं आहे. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. अशी जी कविता आहे, कणा नावाची कविता आहे विवा शिरवाडकरांची, ती आपण वाचली पाहिजे. पण त्यातला जो नायक म्हणतो की मला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीचा कणा ताट ठेवून जगणं, हे आत्महत्येपासून दूर राहण्याचा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. मोडून जरी पडला संसार तरी मोडला नाही कणा, फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, लढ म्हणा. लढ म्हणणाऱ्याची गरज आहे. मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. लढ, तुझ्यात क्षमता आहे, तुझ्यात कौशल्य आहे, तुझ्यामध्ये ताकद आहे, तुझ्यात शहाणपण आहे, तुम्ही लात मारेल तिथं पाणी काढण्याची हिंमत आहे, असं पोरांना सांगण्याची गरज आहे. अशा उदास निराश झालेल्या मुलांना त्याच्यातून बाहेर काढणं, यासाठी प्रेरणादायी विचार देणं सातत्यानं, हे आपलं पवित्र कार्य म्हणून आपण केलं पाहिजे. याच्याबद्दल कोणी हसत असतील, हसणारे त्यांचा जन्म त्यासाठी झालेला आहे, त्यांना हसू द्या. तुम्ही मात्र तुमचं ध्येय सोडू नका.
ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तुम्ही ध्येयावर एकाग्र राहणारी माणसं, स्वतःचा वर आत्मविश्वासासारखे दुसरं दैवत नाही असं म्हटलेलं आहे. मनाचं साधनाही आपण केली पाहिजे. मनाची साधना करण्यासाठी संत तुकोबारायाने सांगितलेलं आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अशा पद्धतीचे विचार, प्रेरणादायी विचार तुकोबारायाने सांगितले. निश्चयाचे बळ तुका म्हणे, त्याचे फळ निश्चय, साधना, अभ्यास या गोष्टीवर श्रद्धा ठेवून आपण ध्येयमग्न पद्धतीनं कार्यरत राहिलं तर या अपयशाचं लोकांच्या टिंगलीचं काय वाटत नाही. काही जणाला एखादा शब्द लागतो मित्रांनो टिंगल करण्यामधला, ते माणसं एकदम निराश उदास होऊन जातात, एखादा माणसं आयुष्यातून संपतात. म्हणून अशा वेळी तुमच्यावर कोणी टीका केली, काही केली, तर त्यावेळेस तुम्ही काय विचार करायचा, तर हा विचार करायचा, सगळ्यावर टीका होते आणि सगळे टीका करतात. टीकेने वीक न होता टीकेने सामर्थ्यवान झालं पाहिजे, असा विचार करून पुढं गेलं पाहिजे मित्रांनो. व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. कारण काही जण निराश झाले, उदास झाले की विघातक व्यसनाचा आधार घेतात. तर त्यासाठी विधायक छंद आपण जोपासले पाहिजे. म्हणून कुठेतरी आणि कशात तरी असावी माणसाला गोडी लागतेच की दुःखाच्या वेळी विसाव्याला जागा थोडी. म्हणून प्रत्येकाने एक तरी छंद, कुठला तरी एक चांगली सवय, एखादा चांगला छंद जोपासला पाहिजे, जो की विधायक आहे. अशा दुःखाच्या वेळी, अडचणीच्या वेळी, समस्येच्या वेळी, प्रश्नाच्या वेळी आणि अस्वस्थ झालं तेव्हा, निराश होण्याचे प्रसंग आला तेव्हा, ताणतणावाचा कडेलोट होण्याचा प्रसंग आला तेव्हा असे विधायक छंद, विधायक मित्र असावा, आधार देणारा, पाठी मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस म्हणून सांगणारा एखादा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. गुणदोषासह तुम्हाला स्वीकारणारा एखादा मित्र तुमच्या सोबत असावा मित्रांनो. म्हणून असा एखादा तरी मित्र असणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. म्हणून दुसरं एक महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं आपल्याला मी सांगणार आहे. या ठिकाणी एका तत्ववेत्याने असं सांगितलेलं आहे, युवाल नोहा यांनी एका ठिकाणी असं सांगितलंय, या जगाचा तो भाष्यकार, महत्त्वाचा भाष्यकार म्हणून त्यांना म्हटलं जाते की युद्ध आणि दहशतवाद यापेक्षा आत्महत्या हा आजच्या जगासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दहशतवाद, युद्ध हे तर समस्या आहेत जगाच्या समोरच्या, पण आत्महत्या ही जागतिक समस्या आहे असा विचार यांनी सांगितलेला आहे. या जागतिक समस्येतून रोखण्यासाठी प्रत्येकाने काही ना काही पद्धतीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या मनाचे लसीकरण करणं आता गरजेचं झालेलं आहे. कारण आपले मन इतके असंवेदनशील झालेले आहे, कोणाच्याही दुःखाचं आपल्याला काहीच वाटत नाही. दुसऱ्याच्या दुःखावर आपल्या आनंदाची पोळी भाजण्यामध्ये काही जण स्वतःला पुरुषार्थ समजतात. हे मड्यावरचं लोणी खाणारी अवलाद आणि ही अशी अवलाद, संवेदनशील मनाची अवलाद इतरांच्या दुःखाचं कारण होत आहे. म्हणून अशा असंवेदनशील मनावर संवेदनशीलतेचं लसीकरण करणं हे अतिशय गरजेचं आहे. एकमेकाच्या बद्दलच्या भावना जाणून घेणं, एकमेकाचं न बोलण्यामागचं दुःख सुद्धा जाणून घेणं, हे एकमेकाला समजून घेणं आणि समजून सांगण्याची संस्कृती निर्माण करणं हे आत्महत्येवरचा महत्त्वाचा उपाय आहे. समजून घेणं आणि समजून सांगणं, ही समजून घेण्याची आणि समजून सांगण्याची जर ही एक विधायक संस्कृती आम्ही निर्माण करू शकलो तर आत्महत्येवरचा चांगला उपाय होऊ शकते. आमच्या समाजातला अज्ञान आणि गैरसमजही आम्हाला दूर करणं अतिशय गरजेचं आहे. मानसिक आरोग्याच्या बद्दल बोलणं किंवा मानसिक स्वास्थ्याबद्दल काही विचार करणं, मानसिक उपचाराबद्दल, समुपदेशनाबद्दल कोणाला जर सांगितलं, मानसिक उपचार करून घेण्याची गरज असते, समुपदेशन करून घेण्याची गरज असते. जसं घर आपलं रोज स्वच्छ करतो तसं आपलं मन स्वच्छ करण्याचं काम समुपदेशक करत असतात. मनातलं कचरा काढण्याचं काम समुपदेशक करतात. मानस उपचार तज्ज्ञ करतात. केवळ ते औषधं, ते केवळ झोपी घालण्याच्या गोळ्याच देत नाहीत. हे विचार लोकांमध्ये पटवणं आणि पेरणं गरजेचं आहे. तर हे मनातला कचरा काढून टाकण्यासाठी समुपदेशनाची नितांत गरज असते. आणि हे समुपदेशन करणारी माणसं अतिशय कमी आहेत आपल्या देशामध्ये. आणि ही समुपदेशकांची संख्या वाढवणं आणि समजून घेण्याची
आणि समजून सांगण्याची संस्कृती, समुपदेशनाची संस्कृती आमच्याकडे आम्ही वाढवणं अतिशय गरजेचं आहे. आणि तरुण आणि सर्वांनाच मी विनंती करेल की आपल्या मनात सलणारे आणि मनाला सहन न होणारे जे काही प्रश्न असतील, जे काही अडचणी असतील, जे काही अडथळे असतील, जे काही विचार असतील, जे काही भावना असतील, ज्या काही कल्पना असतील, त्या आपण त्याच्यावर उपचार करून घेणं गरजेचं आहे. मग आपल्या डोळ्यामध्ये कचरा गेला तर जसं आपण डॉक्टरांकडे जाऊन काढतो, तसं मनात गेलेला नकारात्मक रूपी विचार, नकारात्मक रूपी भावना, नकारात्मक रूपी कल्पना काढून टाकण्यासाठी समुपदेशकाचा आधार घेतला पाहिजे. आपल्या एखाद्या मोटिवेशन करणाऱ्या माणसाचा आधार घेतला पाहिजे. आपल्या नातेवाईकांचा, प्रेरणादायी विश्वसनीय अशा नातेवाईकांचा आधार घेतला पाहिजे. अशा लोकांपुढे तुमचं दुःख सांगू नका, जे ते रडत रडत ऐकून घेतात आणि हसत हसत सांगत सुटतात. अशा अवलादीसमोर तुमचं दुःख व्यक्त करू नका मित्रांनो. म्हणून तुम्हाला खरंच समजून घेणारे एखादी माणसं असतील, त्यांच्या समोरच तुमचे दुःख उघडं करा, दुःख व्यक्त करा. कारण मनात दुःख साचून राहिलं, मनात खंत साचून राहिली, मनात एखादा अपमान साचून राहिला तर ते नैराश्याच्या रूपानं, उदासीनतेच्या रूपानं, एखाद्या मानसिक विकाराच्या रूपानं तो बाहेर येत असतो. त्यामुळं ते मन कुठेतरी खाली करायला शिका. कॅथार्सिसचा सिद्धांत सांगतो, मनाचं दमन न करता मनाचं वमन होणं अतिशय गरजेचं आहे. दमन करू नका, कॅथार्सिस सांगतो. मग कॅथार्सिसच्या सिद्धांतामध्ये हे आपल्या बाहेर आलं पाहिजे, ही त्यामागची भूमिका आहे. एखादा पूल जसा जखमेतला बाहेर येणं गरजेचं आहे जखम नीट होण्यासाठी, तसं मनात साचलेलं बाहेर येणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला मी या निमित्तानं सांगेल की तुम्हाला एक मार्ग आहे की तुम्हाला तुमच्या मनात जे काही सलते त्याचे एखादी छानशी वही घ्या, त्या संपूर्ण त्याच्यात लिहून टाका, संपूर्ण लिहून टाका. आणि मग ते कदाचित कधी कधी म्हणतील की हे कोणी वाचलं तर काय होईल, तर काही होणार नाही. ते तुम्ही त्यात तुमचं नाव लिहू नका किंवा दुसऱ्याचं नाव बदलून लिहून टाका. ते सगळं नाव बदलून लिहून टाका वाटल्यास, असं जर काही वाटूच लागलं तर हे अशा पद्धतीने आहे मित्रांनो की मनाच्या आजाराला आपण समजून, शरीराचा आजार ताप आला की आपण समजून घेतो, त्याला गोळ्या औषध देतो आणि डॉक्टरकडे लवकर जायला सांगतो. पण त्याचा मनस्ताप आणि त्याचा मानसिक ताप यासाठी त्याला सहकार्य करणं, त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला घेऊन जाणं अतिशय गरजेचं असते. परंतु दुर्दैवानं आपल्या देशामध्ये मानसिक आजार लपवून ठेवले जातात आणि जेव्हा ते वेड्याचाच रूपानं बाहेर येतात. मानसिक जर आजार, मानसिक जे लक्षणं आहेत आजाराचे, ते जर दुबळे आपण तसेच लपवून ठेवलं तर त्याचा पुन्हा अनकंट्रोल स्वरूपाचा मानसिक आजार होतो मित्रांनो. त्याच्यातून तुम्हाला दूर राहायचं असेल तर तुम्हाला जेव्हा जेव्हा हे काही लक्षणं असे जाणवतील, सातत्यानं निराशात, सातत्यानं तणावात, सातत्यानं वेदनेमध्ये, सातत्यानं दुःखामध्ये, सातत्यानं खंत बाळगत, सातत्यानं एकटेपणा, सातत्यानं अस्वस्थ, हे सातत्यानं जर काही घडत असेल तर तुम्हाला सांगतो की त्याच्यावर सातत्यानं तुम्हाला उपचार करून त्यातून बाहेर यावं लागेल. तणाव असेल, निराशा असेल, चिंता असेल, खंत असेल, पश्चाताप असेल, अपमान असेल, उपेक्षा असेल, अन्याय असेल, तिरस्कार आणि द्वेषानं झालेलं दुःख असेल, याच्यातून बाहेर यायचं असेल तर तुम्हाला मानसिक उपचार करून घेणं आणि अतिशय गरजेचं असते. मन सुदृढ ठेवणं, मन प्रसन्न ठेवणं, यासाठी तुम्हाला साधना, विपश्यना साधना आहे, याचा उपयोग करून घेऊ शकता तुम्ही. त्यासाठी अष्टांग मार्ग आहे. अष्टांग मार्ग तथागतांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. अष्टांग योगाचा अभ्यास केला पाहिजे. अष्टांग मार्ग सांगताना तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. याच्याबद्दलचा माझ्या हे 8 अष्टांग मार्गाचे व्हिडिओ हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनलला आहे, तुम्ही बघू शकता. तर हा सुद्धा दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून सांगितलेला आहे आणि आनंद, प्रमोच्च आनंदाचा मार्ग आहे हा. दुःखमुक्ती करून प्रमोच्च आनंदापर्यंत नेण्याचा आहे मार्ग. अष्टांग योग सुद्धा सांगितलेला आहे पतंजलीने. येम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, याच्यावरचे व्हिडिओ माझे आहेत, तुम्ही ऐकू शकता. तर हे सुद्धा अष्टांग मार्ग, अष्टांग योग
हे सुद्धा तुम्हाला दुःखमुक्त करून आनंद उन्नतीच्या दिशेने नेतात. यासाठी आर्थिक उन्नती तर कुठेच गरजेची नाही, हे लक्षात ठेवा. तुमची आर्थिक परिस्थिती कशी जरी अन्न वस्त्र निवाऱ्यापुरतं जरी झालं तरी तुम्ही या मार्गाचा अवलंब करून आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चहूकडे या मनस्थितीत राहू शकता, या मानसिक अवस्थेत राहू शकता. ही मानसिक अवस्था तुम्हाला प्राप्त होऊ शकते. शिवकार, क्षमता, सहनशीलता, क्षमाशीलता विसरून जाणं, दया, क्षमा, शांती, परोपकार, साधेपणा, लवचिकता या गुणांचा अंगीकार करणं अतिशय गरजेचं आहे. यासाठी सर्वांना योगाचे धडे, योगाचे धडे म्हणजे केवळ योगासनं करणे, प्राणायाम करणे इतक्या पुरतंच नाही मित्रांनो. हे अष्टांग मार्ग पूर्ण लोकांवर संस्कार करण्याची गरज आहे. कारण हे 8 पायऱ्या आहेत. एका पायरीनं पुढं जर जात राहिलो तरच योगाचे खरे लाभ आपल्याला मिळतात. म्हणून सर्व प्राध्यापक असतील, कर्मचारी असेल, विद्यार्थी असेल, सर्व शासकीय असेल, निमशासकीय असेल, सर्व ठिकाणी योग साधना, विपश्यना हा अष्टांग योगाचा अभ्यास आपल्याला 1 तास किमान याला देण्याची व्यवस्था जर झाली तर या देशातल्या बऱ्याच प्रमाणामध्ये आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात. आणि प्रत्येक ठिकाणी समोपचार काउन्सिलिंग सेंटर जागोजागी निर्माण होणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. साधना, योग साधना, आध्यात्मिक साधना आणि जे आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची वृत्ती. त्यामुळं महापुरुषांचे चरित्र आणि आत्मचरित्र वाचून त्यांनी कशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना केलेला आहे याचा विचार आपण केला पाहिजे. पराभवाने खचून न जाता विजयाने पराजय येतात आणि जातात. मनाला लावून घ्यायचं नसते, उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते आणि यशाच्या दिशेने सातत्याने धावायचं असते. म्हणजेच यशाच्या दिशेनं माणसानं वाटचाल करत राहायचं असते आणि कार्यमग्न राहणं अतिशय गरजेचं असते. या संदर्भानं आपल्याला काही प्रश्न विचारावे वाटले असतील तर माझा नंबर मी आपल्याला देतो. वेळ घेऊन मात्र तुम्ही मला फोन करू शकता. 9767704604 मेसेज करा आणि वेळ घ्या. त्यानंतर मी तुम्हाला माझ्या परीनं तुम्हाला मार्ग सांगेल. अनेकांना समुपदेशन करून अनेकांना याच्यातून मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. यशाचा राजमार्ग नावाचं पुस्तक मी समुपदेशनासाठीच लिहिलेलं आहे. मग तरुणांच्या समाजातील व्यक्तींच्या मनात चालणाऱ्या प्रश्नावरचं ते ग्रंथ आहे. आर्थिक प्रश्नाविषयी, आर्थिक विश्वाविषयीचे प्रश्न अनेक विचार, उद्योग व्यापार व्यवसायाबद्दलचे या प्रश्नाने अनेक जण त्रस्त असतात. त्यातूनही मानसिक रोगी होण्याची शक्यता असते. त्यावर उपचार मिळाले नाहीत तर. म्हणून मी समृद्धीच्या वाटा नावाचा ग्रंथ आर्थिक उद्योग व्यापार व्यवसायाच्या संदर्भाचं समुपदेशन करण्यासाठी लिहिलेलं आहे. असे अनेक विचार देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून मी करून विचाराची पेरणी सातत्यानं करण्याचा प्रयत्न करतोय. जवळपास माझ्या यूट्यूब चॅनलवरही अनेक यूट्यूबला असे अतिशय प्रेरणादायी व्हिडिओ आहेत, अनेक ग्रंथ आहेत. या आपला आस्वाद आपण घेऊ शकाल. तर मित्र, पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करेल की आत्महत्या हा मार्ग नाही. आत्महत्या हा मार्ग नाही मित्र हो. हे दुबळेपणा करू नका. लात मारेल तिथं पाणी काढायची हिंमत ठेवा. मग तुम्हाला सांगतो की अनेक महिलांचं चरित्र आहे ज्या अतिशय प्रतिकूल परिस्थिती होते. सिंधुताई सपकाळांचं तुम्ही त्यांच्यावरचा चित्रपट बघा, त्यांच्यावरचा ग्रंथ वाचा, तर त्याच्यातून तुम्हाला एक बळ मिळेल. आणि ह्या आध्यात्मिक साधनेमध्ये थोडासा वेळ द्या. यातून तुमचं मन, तुमचं चित्त समर्थ होईल आणि तुम्ही या जगामध्ये छानपैकी जगू शकाल. एवढा आशावाद तुम्हाला देतो. आणि तुम्ही रडू नका, लढा हा शब्द आयुष्यभर कायम लक्षात ठेवून वाटचाल करा. धन्यवाद.